काँग्रेसने सुनेबद्दल एवढं घाणेरडं वक्तव्य केलंय तरी शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा. संजय काकडे. काँग्रेसची विचारधारा घाणेरडी झालेली आहे. सुनेबद्दल एवढी घाणेरडी वक्तव्य करूनही शरद पवार शांत का बसलेत? शरद पवार आणि काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आम्ही काँग्रेसच्या लोकांनी शेण खाल्लं आहे आणि घाण खाल्ली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षातून काढून टाका. आम्ही 48 तास वाट पाहू आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा संजय काकडे यांनी दिला आहे. इंदिरा गांधी यांच्यावेळी त्यांना गुंगीगुडिया बोलल्यानंतर वादळ उठलं होतं आणि विरोधकांनी राजकीय वैचारिक बोलावे. सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महायुती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. काँग्रेसने जशास तसं उत्तर द्यावं. आम्हाला तेच हवं आहे. आम्ही वाट पाहत आहोत असं संजय काकडे यांनी म्हटलं. यावर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते काय प्रतिक्रिया देणार आहेत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. शरद पवार गट पवारसाहेब सुद्धा का सांगत नाहीत हे मला अजूनही आता कोडं पडलेलं आणि आश्चर्य वाटले की जे काँग्रेस महिलांना सक्षमीकरण म्हणून संबोधतं, जी राष्ट्रवादी आज शरद पवार गट की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करत त्यांनी दिलेलं होतं. त्यांनी पवार साहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेलाय? त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. माझी त्यांना अजूनही विनंती केली मी ज्या पत्राद्वारे पवार साहेबांना जे मी वाचून दाखवतो आपल्याला की आदरणीय शरद पवार साहेब आपल्या आघाडीतील काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार वहिनी यांच्याबद्दल गांभीर्याने म्हणजे जे वक्तव्य आहे त्याचे तुम्ही आपण गांभीर्याने दखल घ्यावी. मी पत्र कोणत्याही राजकीय हेतूने लिहित नाहीये साहेब. महाराष्ट्रातील अनेक नेते पाहिले पण राजकारणात अभ्यासू संयम आणि वैयक्तिक सन्मान याची मर्यादा जपणार नेतृत्व म्हणून आपल्याकडे लोक पाहत होते आणि पाहत आहेत. कदाचित तुमच्या घटक पक्षाच्या नेत्यांना याचं भान नसावं. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी यांच्याविषयी आपलं महाविकास आघाडी नेत्यांकडून गुंगीगुडी असा अनौपचारिक शब्द वापरण्यात आलेला आहे. बाब म्हणजे या शब्दप्रयोग समर्थन काही वरिष्ठ नेत्यांनी केलं समोर आले आहे. ही घटना केवळ एका महिला उपमुख्यमंत्री अपमान नसून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला स्वाभिमानी धक्का देणारी आहे. साहेब, राजकारण भूमिका बदलू शकतात पण पक्ष बदलू शकतात, विचारधारा बदलू शकते, परंतु रक्त आणि कुटुंबातून नाती कधीही बदलत नाहीत. सुनेत्रा पवार, अजित पवार केवळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीत तर त्या आपल्या पवार कुटुंबाच्या सून आहेत. एका ज्येष्ठ कुटुंबियाच्या नात्याने आपल्या सुनेवर सार्वजनिक जीवनात अशा प्रकारच्या अपमानस्पद भाषा वापरली जात असेल तर त्या वेदना केवळ राजकीय नसतात तर त्या एक कुटुंबाच्या असतात. मतभेद असले तर आपल्या घरातील एक महिला सन्मानित प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असतो. साहेब, महाराष्ट्रात लाखो नागरिक आजही आपल्या केवळ एका पक्षाच्या नेत्याप्रमाणे पाहत नाहीत तर एका वडीलधाऱ्या समंजस आणि नात्यात मान राखणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात. म्हणून आपण आपल्या सुनेत्रा. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.